केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह अजितदादा पवार यांना दिल्यानंतर, यांच्या पक्षाला दिल्यानंतर आता संपूर्ण मुंबईमध्ये बॅनर वॉर रंगताना पाहायला मिळत आहे। दोन्ही गटाकडून म्हणजे शरद पवार गट आणि अजितदादा गट या दोघांच्या गटाकडून आता तुफान बॅनरबाजी करण्यात येते। मुंबईच्या ठिकठिकाणी ही बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या मुंबईच्या बँड्रा वर्ली सीलिंग परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय अजितदादांचा बॅनर लागलेला आहे। सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय असा आशय यावर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व घड्याळ चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राखून ठेवल्याबद्दल माननीय निवडणूक आयोगाचे आभार मानण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जितेंद्र मोटवानी जे मुंबई महाराष्ट्राचे शुभेच्छुक आहेत, त्यांनी हा बॅनर लावला आहे। ताकद महाराष्ट्राची, प्रत्येक माणसाची, अजितदादा नेतृत्व, विश्वास आणि विकास अशा आशयाचा जो बॅनर आहे तो मुंबईच्या बँड्रा वर्ली सीलिंग परिसरामध्ये लागलेला आहे। तर याच्या विरोधात घाटकोपर म्हणा किंवा इतरत्र म्हणा शरद पवार गटाचे देखील बॅनर लागलेले आहेत। आज दुपारी 4 पर्यंत त्यांना एक नवीन चिन्ह दिलं जाईल। उगवता सूर्य या चिन्हासहित आता माननीय शरद पवार जे आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या पक्षाचा श्रीगणेशा करावा लागणार आहे। हे सगळं राजकीय घडामोडी घडताना आणि राजकीय समीकरणं जुळत असताना आणि घडत असताना, बिघडत असताना अजितदादा पवारांना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता येणारा वेळ देखील अजित पवारांचा असणार आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवशा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।